विजयदुर्ग किल्ला हा अनेक घडामोडीने घडलेला आहे आणि कितीतरी गोष्टीच्या बाबतीत समृद्धता तिथे आहे. मूळ भोजराजांनी बांधलेला हा किल्ला शिलाहार काळातील. पुढे शिवाजी महाराजांनी त्याचं पुनरुज्जीवन केलं, त्याचा जीर्णोद्धार केला आणि त्याला घेरिया या मूळ किल्ल्याला विजयदुर्ग हे नाव दिलं. त्याच्यानंतर कान्होजी आंग्र्यांनी पराक्रम गाजवला. संपूर्ण किनारपट्टीवर मराठी अंमल ठेवला. परकीयांना ब्रिटिश, पोर्तुगीज, डचांवर कंट्रोल ठेवला, त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं आणि परकीय सत्तेपासून स्वतःचा बचाव केला. त्याच्यानंतर संभाजी आंग्रे, तुळाजी आंग्रे यांनी मोठा पराक्रम गाजवला. परंतु ज्यावेळी तुळाजी आंग्र्यांचा पराभव झाला तेव्हा खऱ्या अर्थाने ब्रिटिशांची किंवा ब्रिटिशांचे पाय ह्या आपल्या भूमीत रोवले गेले. त्यानंतर धुळपांनी देखील पराक्रम गाजवला आणि परकीय सत्तेला दूर ठेवलं होतं. ऐतिहासिक कितीतरी घडामोडी ह्या किल्ल्यावर घडल्या. हे केंद्र विजयदुर्ग हे नेव्हल सेंटर होतं, नेव्हल केंद्र होतं आणि अनेक घडामोडीचं, अनेक लढायांचं, अनेक सत्तेचं ते सत्ता केंद्र होतं. ठिकठिकाणी किल्ले किनारपट्टीवर भरपूर आहेत, पण विजयदुर्गला ज्या काही लढाया झाल्या त्या इतरत्र कुठे दिसत नाही. त्यामुळे विजयदुर्गचं ऐतिहासिक महत्त्व म्हणावं तेवढं कमीच आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व काळात विजयदुर्गला काही ऐतिहासिक वैज्ञानिक घडामोडी झाल्या. त्या अशा की विजयदुर्गला हेलियमच्या शोधावर शिक्कामोर्तब झालं. मूळ आपण घटनाक्रमाकडे जाऊ. 1868ला गुंटूर येथे जॅन्सन याने संशोधन केलं ग्रहणाच्या वेळी. त्यावेळी सूर्यप्रकाशाच्या वर्णपटमालेचा अभ्यास करून कुठल्या फ्रिक्वेन्सीचे कुठली मूलद्रव्य आहे त्याचा अभ्यास केला जायचा. त्यावेळेला सोडियमच्या जवळचं एक मूलद्रव्य किंवा हायड्रोजनच्या जवळचं एक मूलद्रव्य जॅन्सनला आढळलं. त्याच वेळेला लॅकेर ह्या संशोधकांनी इंग्लंड येथे संशोधन केलं होतं, त्यालाही ह्याला जवळचं एक मूलद्रव्य आढळलं आणि दोघांनी मिळून ह्या मूलद्रव्याला सूर्यावरून हेलियॉस म्हणजे सूर्यावरून त्याला हेलियम हे नाव दिलं. आता हे मूलद्रव्य असं आढळलं की जे पृथ्वीवर नाही पण त्याचं अस्तित्व आहे. 1895 साली हे मूलद्रव्य परत त्यांना मिळालं लॅबोरेटरी प्रयोगशाळेत, पण त्याच्यावर खात्री झाली नव्हती. मग तो एक सुदैवी दिवस मिळाला 22 जानेवारी 1898. या दिवशी संपूर्ण ग्रहण होतं, खग्रास ग्रहण होतं आणि ते सुद्धा दुपारी 12 वाजता होतं, 12 वाजल्यानंतर होतं. आणि महत्त्वाची गोष्ट अशी होती की ह्या ग्रहणाचा पट्टा विजयदुर्ग येथून जात होता आणि 52 सेकंदाचा सर्वाधिक कालावधी आपल्याला ह्या ग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी मिळणार होता. ग्रहण काळात काय होतं तर सूर्याच्या शलाका बाहेर पडतात, प्रचंड ऊर्जा बाहेर पडते, उष्णता बाहेर पडते आणि त्यात अनेक मूलद्रव्यांचं विघटन होतं किंवा मूलद्रव्य बाहेर पडतात आणि स्पेक्ट्रोस्कोपिक ॲनालिसिसने त्याचा आपल्याला अभ्यास करता येतो. या दृष्टीने विजयदुर्गची निवड करण्यात आली. विजयदुर्गची निवड करण्याचं कारण असं की 52 सेकंदाचा सर्वाधिक कालावधी इथे अभ्यासासाठी मिळणार होता. दुसरी गोष्ट, विजयदुर्ग किल्ला चारी बाजूने तटबंदी असल्यामुळे संरक्षित होता. त्या काळी अंधश्रद्धा असल्यामुळे लोक त्रास देत असत संशोधनाला. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ह्यासाठी लागणारी जी दुर्बिणी किंवा मोठी जी अवजड यंत्रसामुग्री होती, मोठे फोटोग्राफिक कॅमेरे होते, स्पेक्ट्रोस्कोपिक ॲनालायझर होते, फोटोग्राफिक प्लेट्स होत्या त्या काळच्या, त्या 80 मोठे पेटारे आणायचे हा जो प्रश्न होता तो विजयदुर्गच्या बाबतीत सुटत झाला. कारण समुद्रमार्गाने हे सगळे यंत्रसामुग्री, साधनसामुग्री आणणं शक्य होतं. मग तो दिवस शेवटी ठरला. अनेक देशातले सगळे जे संशोधक होते ते श्रीलंका इथे जमले आणि श्रीलंका येथे ब्रिटिश मेल्पोमेने नावाची एक शिप होती. बेसिकली ही फ्रेंच फ्रिगेट होती. ती ब्रिटिशांनी लढाईच्या वेळी ताब्यात घेतली होती. त्या लढाईवर नंतर ती ब्रिटिश नौसेनेत दाखल झाली. ती शिप श्रीलंका येथे तयार होती. श्रीलंकेहून ह्या बोटीचा प्रवास सुरू झाला. सगळे शास्त्रज्ञ त्यात होते. मुद्दाम नौसेनेची निवड अशीसाठी करण्यात आली की तिथे एक शिस्त असते, डिसिप्लिन होते. त्या काळात कॉम्प्युटर नव्हते, डिजिटल घड्याळं नव्हती, त्यामुळे वेळेचं कालावधी मोजण्यासाठी यंत्रसामुग्री उपलब्ध नव्हती. केवळ शिस्त, डिसिप्लिन आणि अचूकपणा ह्याच्यावर भर दिला गेला होता, कारण प्रत्येक सेकंदाचा स्टडी करायचा होता. ह्या शिपचा विजयदुर्गपर्यंत प्रवास होईपर्यंत सर्व सैनिकांना जवळजवळ 20 ते 22 वेळा त्यांचं ड्रिल घेण्यात आलं. ड्रिल म्हणजे तिथे एक्झॅक्टली जाऊन काय काम करायचं आहे, कशा नोंदी ठेवायच्या, कारण प्रत्येक ठिकाणी 3 स्वयंसेवक निवडण्यात आले. अशी वेगवेगळी 12 ते 14 सेंटर्स वेगवेगळी करण्यात आली.
ब्रिटिश शिप येणार आहे म्हटल्यावर रत्नागिरी जिल्हा त्यावेळी होता. तिथले PWD B&Cचे ओव्हरसिअर जोशी म्हणून होते. त्यांनी येऊन संपूर्ण किल्ला साफसफाई करून घेतली. तिथे दगडाची तयार केली. बांधकाम, मजूर, गडी जवळ 200-300 लोक तिथे कामाला होते. ब्रिटिश शिप आल्यानंतर ते विजयदुर्ग समोरच्या बंदरात नांगरण्यात आलं. सुरुवातीला होडीने लोक किल्ल्यात आले आणि 80 मोठे पेटारे उतरवण्यात आले. आल्यानंतर फुरसं आणि इतर किड्यांचा प्रादुर्भाव असल्यामुळे सर्व शास्त्रज्ञ खाली आले नाहीत. जमीन मार्गाने काही डेहराडून, कलकत्ता येथून काही लोक आले. ते गावातच थांबले. त्याच्यानंतर संपूर्ण किल्ल्याची साफसफाई करण्यात आली. ऑब्झर्वेशन पॉईंट्स निवडण्यात आले. कुठे कोणत्या दुर्बिणी म्हणजे साध्या हातात आपण घेऊन आपण बघतो तशा दुर्बिणी नाही. या प्रचंड 8-8, 10-10, 15-15 फूटच्या दुर्बिणी होत्या. प्रिझमेट्रिक कॅमेरे होते, फोटोग्राफिक प्लेट होते, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे कॅमेरे होते, वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्बिणी होत्या. ह्या दुर्बिणी वेगवेगळ्या ठिकाणी कुठे बघायचे त्याच्या पोझिशन्स निश्चित करण्यात आल्या. नंतर फोटोग्राफिक प्लेट डेव्हलप करण्यासाठी डार्करूम तयार करण्यात आल्या. काही ठिकाणी 120 अंशाच्या कोन निर्माण करून भिंती बांधण्यात आल्या आणि कृत्रिम फोटोग्राफिक प्लेट तयार करण्यात आल्या. ह्या सगळं बांधकाम आणि त्याची ट्रायल घेण्यात आल्या. जवळजवळ 20 ते 25 ट्रायल्स घेण्यात आल्या. मेल्पोमेने शिप हे विजयदुर्ग किल्ल्यापासून 52 डिग्री अंशावर उभं करण्यात आलं. कारण ग्रहणाची सुरुवात झाली हा पहिला मेसेज प्रकाश चालकांच्या सहाय्याने बोटीवरून देण्यात आला आणि पुढे प्रत्येक स्वयंसेवकांनी प्रत्येक सेकंदाचं ज्या काही घटना घडल्या त्याची नोंद करून घेतली आणि वेगवेगळ्या फोटोग्राफिक प्लेट डेव्हलप करण्यात आला. 52 सेकंदचा हा कालावधी होता. ह्यासाठी कसून मोहीम जी राबवण्यात आली त्याचं कसून तयारी करण्यात आली. पशुपक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी वेगळी टीम नेमण्यात आली. लोकांपासून संरक्षण करण्यासाठी पोलीस नेमण्यात आले. वातावरणात बदल काय होतो, निसर्गामध्ये काय बदल होतो हे पाहण्यासाठी वेगळी टीम नेमण्यात आली आणि या सगळ्याचा एकत्रित अभ्यास 52 सेकंदामध्ये सुरू झाला. प्रत्यक्ष ग्रहण सुरू झाल्यानंतर सर्व शिस्तबद्ध कामांनी सुरुवात झाली. स्पेक्ट्रोस्कोपिक ॲनालिसिस झालं आणि जे D1 लाईन म्हणून ओळखली जायची म्हणजे जी हेलियमच्या जवळची आहे, हायड्रोजनच्या जवळची आहे पण हायड्रोजन नाही असं मूलद्रव्य म्हणजे हेलियम हे मूलद्रव्य आहे ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. म्हणून विजयदुर्गचं महत्त्व हे आहे की ह्या हेलियम ह्या द्रव्याचा जरी शोध 1868 लागला असला, ॲक्च्युली 18 ऑगस्ट 1868 गुंटूर इथे ह्या द्रव्याचा शोध लागला, हेलियम या मूलद्रव्याचा. परंतु त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं 22 जानेवारी 1898 साली, म्हणजे 30 वर्षानंतर, ते सुद्धा विजयदुर्ग येथे. त्यामुळे विजयदुर्गला वैज्ञानिक महत्त्व खूप आहे. ही वैज्ञानिक पंढरी आहे. ज्याला ॲस्ट्रॉनॉमीची आवड असेल त्याला ह्या विजयदुर्गला त्यांनी नक्कीच ह्या ठिकाणी भेट दिली पाहिजे. ह्या दुर्बिणी किंवा ह्या मोठी यंत्रसामुग्री एखाद्या ठिकाणी फिक्स करण्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म बांधण्यात आले, काही चबुतरे उभारण्यात आले आणि त्याला आजही साहेबाचे ओटे म्हणून ओळखले जातात. त्यातले थोडेफार आज शिल्लक आहेत. त्या ठिकाणी दरवर्षी श्री प्रमोदजी जठार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम साजरा केला जातो. उत्साहाने लोक गावातले ग्रामस्थ तिथे दाखल होतात आणि ह्या हेलियमचा दिवस हेलियम डे साजरा केला जातो. हेलियमचा हेलियम डे साजरा करून केवळ होणार नाही, लोकांना हेलियमचं महत्त्वही कळलं पाहिजे, विजयदुर्गचं महत्त्वही कळलं पाहिजे. त्या दृष्टीने येथे एक छोटंसं म्युझियम बांधण्यासाठी प्रमोदजी जठार यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत आणि तिथे हेलियमचा शोध कसा लागला, हेलियमचं महत्त्व काय, कोणती यंत्रसामुग्री आणण्यात आली होती ह्याचा सर्वाचा डिस्प्ले तिथे ठेवण्यात येईल आणि छोटीशी मॉडेल्सही तिथे ठेवण्यात येतील. ह्या सर्वांचं जर यशस्वी आपल्याला व्हायचं असेल, अधिकाधिक पर्यटक त्यासाठी तिथे येतील आणि आपण एकत्रितपणे सर्वांनी जर प्रयत्न केले तर आज ही हेलियमची पंढरी सर्व जगात ऑलरेडी त्याची नोंद आहेच की हेलियम म्हणजे विजयदुर्ग आणि विजयदुर्ग म्हणजे हेलियम. तर त्याचा प्रसार आणि प्रचार होणं आवश्यक आहे. आपण सर्वांनी त्याच्यात सहभाग घेऊन विजयदुर्गचं नाव उज्ज्वल करावं ही सर्वांना विनंती. धन्यवाद.